त्यांना आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. शिर्डी प्रीमियर लीग गाजवली होती मधुर धुळे यांनी. तेच आता बॅटिंगसाठी आले. 16 धावा फलकावरत आल्या बरोबर. ओव्हर द कव्हर, लाजवाब स्ट्रोक या ठिकाणी. मधुर धुळेच्या बॅट मधून बॉल एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे आल्याबरोबर चौकार ठोकला आणि सांगितलं मी आलोय. थँक्यू डीजे, धन्यवाद. शॉर्टर वाईड ऑफस्टमच्या थोडासा बाहेर आखूड टप्प्याचा बॉल मेरिटवर खेळलेत आणि बॉलला सरळ सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. तदनंतर क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत. बशीर शेखच्या चौथ्या बॉलवर चौकार आणि धावसंख्या मात्र पुढे गेली. धावफलकावर धावा 20. मधुर धुळे यांच्या बॅटमधून एक चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण गावडे आणि मधुर हे दोन्ही पारनेर तालुक्यातील खेळाडू आहेत. आज पारनेर तालुक्यातील हे दोन खेळाडू अकोले तालुका कोतुळ गाजवणार का ते देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. 20 धावा दोन खेळाडू बाद. बशीर शेख बॉलिंग करण्याकरिता तयार आहेत. बॅटची बाहेरची कट. अमोल डुबे यांच्या उजव्या बगलेतून बॉल मात्र सरळ सीमारेषेच्या पलीकडे या ठिकाणी चौकार येताना आपल्याला पाहायला मिळेल. अमोलच्याही दूर होता बॉल, त्यांच्यापासून बराचसा लांब आणि मिळतोय चौकार. इंजिनियर महेश धुमाळ, इंजिनियर प्रतीक सावंत, सुजित नवले यांचा संघ आपल्याला एका बाजूला पाहायला मिळतोय. क्रॉस बॅटेड बॉलला सरळ मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे उडवलंय. नाही 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 नाही, उडवलं नाही, तुडवलंय आणि पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. मधुर धुळे यांच्या स्लॉटमध्ये जर बॉल तुम्ही दिले तर स्लॉटमध्ये दिलेले बॉल तुम्हाला शेतातून सापडून आणावे लागतील. कारण या चेंडूवर तुम्ही जर बघितलं तर खूप दूरवर हा बॉल फेकून दिला. पहिले 4 चेंडू टाकले, चांगले टाकले पहिले 3 चेंडू, परंतु शेवटच्या 3 चेंडूंवर बशीर शेख यांच्या विरुद्ध देखील आक्रमण झालं. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर धावा 30 झाल्या. 2 खेळाडू माघारी परतल्यानंतर आता 24 बॉल शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 24 बॉलमध्ये 63 धाव्यांची गरज आहे. लढावं लागेल. प्रयत्न प्रत्येक खेळाडूंकडे करावा लागणार आहे. आजचा दिवस महत्वाचा आहे. अभि नाही तो कभी नाही. कारण आता जर तुम्ही पराभूत होत असाल तर मग तुम्हाला संधी नाहीये यावर्षी या स्पर्धेमध्ये खेळण्याची. तुमचं अस्तित्व या ठिकाणी संपणार आहे. आता विशेष म्हणजे हॉटेल राजबक्षी संघ जर जिंकला तर हॉटेल राजबक्षी अकोले संघाला एक संधी निर्माण होणार आहे आणि श्री गणेश 11 अकोले संघाला सुद्धा एक संधी निर्माण होणार आहे. परंतु जानता राजा अकोले संघ जर या ठिकाणी जिंकला तर मग हॉटेल राजबक्षी अकोले आणि श्री गणेश 11 कोतुळ या दोन्ही संघांचं अस्तित्व मात्र या ठिकाणी संपणार आहे. पाहावं लागेल काय घडतंय. बॉलिंग करण्याकरिता जर बघितलं तर रवी घुरट यांना आमंत्रित करण्यात येते. बॉलिंग करण्याकरिता षटक क्रमांक 3 घेऊन ते मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. प्रत्येक बॉल एक नवीन संधी घेऊन येत असतो. प्रत्येक धावेमध्ये मेहनतीची तुमच्या शक्ती असते. घामाच्या थेंबातून उभी राहते ती कमाल आणि मैदानावर खेळाडूच असतो खरा कमाल करणारा आणि आज तुम्हाला ते मात्र दाखवावं लागेल. तिसऱ्या ओव्हरमध्ये रवी घुरट यांच्या माध्यमातून आपल्याला षटक क्रमांक 3 पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडकडे प्रवीण. स्ट्रोक चांगला आहे. ओव्हर द कव्हर खाली क्षेत्र निवडलं आणि खाली क्षेत्रामध्ये प्रवीण गावडे यांनी चौकार ठोकलाय. खाली इलाका और वहा प्रवीण गावडे का धमाका. त्याचा वापर या ठिकाणी करण्यात आलाय. अर्थात तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात येते. ओव्हर स्टेप गोलंदाजाने केली आहे का ते मात्र इथे तपासलं जाणार आहे. आता नेमकं लँडिंग कुठे केलंय ते बघितलं जाईल आणि तदनंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. चेंडू योग्य आहे का ते मात्र सतीशजी भालेराव सर आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. सुंदर आयोजन आणि अतिशय प्रभावी नियोजन या स्पर्धेचं
आज जर तुम्ही बघितलं तर अकोले तालुक्यातील कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या विभागातील खेळाडू मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून एकत्र येत असतात. वर्षातून एकदा आमदार साहेबांचा वाढदिवस आला की मग या स्नो बॉल या स्पर्धेची देखील उत्कंठ आपल्या सर्वांना लागते. आणि आज तब्बल 7वं वर्ष या स्पर्धेचं. नो बॉल आणि त्यावर चौकार. एकूण धावा 5 मिळत आहेत आणि पुढचा चेंडू आहे फ्री हिट. बघू शकतो आपण. यस, हा नो बॉल इथे घोषित करण्यात आलाय. लँडिंग आपण पाहू शकतो. लँडिंग महत्वाची असते आणि हा नो बॉलचा इशारा देण्यात आला. चौकार त्यावर 5 धावा मिळत आहेत. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. प्रवीण घावडे आणि त्यांच्या विरुद्ध रवी घोयराट. फ्री हिटचा बॉल त्यावर बिग हिट तर केलाय, परंतु मागे फिल्डर आहेत. स्वप्नील येत आहेत बॉलवर. एक सिंगल परिपूर्ण केली जाणार आहे. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. धावफलकावर 36 धावा. समीकरण बदलत आहे. प्रत्येक चेंडू गणिक सामन्याचं चित्र देखील बदललं जात आहे. 93 धावा बनवत असताना 36 झाल्या म्हटल्यानंतर आता जवळपास 15ची सरासरी तुम्हाला राखावी लागेल. रिक्वायर्ड रन रेट हा आता जवळपास 15 पर्यंत गेलेला आहे. मधुर धुळे आणि प्रवीण गावडे हे दोन फलंदाज यांच्यामध्ये क्षमता आहे, यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे. फक्त या दोन खेळाडूंना स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. तुम्हाला आज लढावं लागणार आहे, कारण आजची मॅच महत्वाची. आज जर तुम्ही जिंकले तर या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकणार आहे. इथे आज जर तुम्ही संघाला विजयापर्यंत नेलं तर मग आज तुमच्या नावाचीही चर्चा होणार आहे. 2 बाद 36 धावा. बॅकफुटला गेले, मेरिटवर खेळले, त्यावेळेस खाली क्षेत्र निवडलं, स्ट्रोक चांगला एक्झिक्यूट केला. बॉल अगदी घरंगळत सीमारेषा ओलांडतोय. इम्प्रोव्हायझेशन खूप महत्वाचं होतं आणि आय कॉन्टॅक्ट खूप महत्वाचा होता. हँड आय कॉर्डिनेशन, डोळे आणि हात यांचं सुंदर मिलन आणि त्यानंतर मधुर मिळवतायत 4 रन. होता टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा वळाला. लेग ब्रेक. चेंडूवरून बोटं फिरवली. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर ही दृश्य बघू शकतो. ज्या पद्धतीने रवी घोरेट यांनी चेंडूवरून बोटं फिरवली, फिंगर रोल केली होती आणि फलंदाजापासून बॉल ते बघा. बॅट तर वेगात फिरवली होती, ताकदीचा वापर केला होता, परंतु संपर्क नाही झाला. प्लेट अँड मिस. डॉट बॉलची नोंद. फलकावर धावा 40. मधुर धुळे स्ट्रायकर कडे. शॉर्ट बॉलचा वापर. स्क्वेअर कट. अजून एक शानदार स्ट्रोक. अजून एक प्रेक्षणीय, दर्शनीय, मनमोहक, विलोभनीय, अतुलनीय फटका. बॉल सीमारेषेच्या पार. चौकार. थोडासा शॉर्ट बॉलचा वापर केला होता आणि तदनंतर जर बघितलं तर हा स्क्वेअर कटचा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. मधुर धुळे अनस्टॉपेबल. 6 बॉलमध्ये 22 वर नाबाद आहेत. चांगली बॅटिंग करतायत. 2 महत्वाच्या विकेट माघारी परतल्यानंतर मधुरने खांद्यावर जबाबदारी घेतली आहे. स्ट्रोक चांगला आहे. फिल्डर मात्र खाली तिकडे नाहीये. खाली 45. 2 खेळाडू बाद आहे. तिसऱ्या ओव्हरचा खेळ अंतिम टप्प्यामध्ये. 5 चेंडूंमध्ये रवीने धावा खर्च केलेल्या आहेत 15. कुठेतरी पुनरागमन करायचंय. विकेटचा शोध घ्यावा लागेल तर आणि तर जानतराचा अकोले मॅच मध्ये 45. 2 खेळाडू बाद आहे. बॉलिंगसाठी रवी. यावेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील आणि तिकीट आपण जर पाहिलं तर पंचांनी दिला स्पष्ट नकार. 3 ओव्हर संपतात. 3 ओव्हर नंतर धावा झालेल्या आहेत 45. 18 बॉलमध्ये 48 पाहिजे. म्हणजे पहिल्या 3 ओव्हरमध्ये तुम्ही 45 बनवल्या. आता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये तुम्हाला 48 बनवायच्यात.
3 षटकांचा खेळ इकडे संपलेला आहे. 3 ओव्हर नंतर धावा झालेल्या आहेत 45. तर मित्रांनो आता येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 48 धाव्यांची अजून आवश्यकता. कोतुळ प्रीमियर लीग आपण पाहताय. आज या स्पर्धेचा चौथा दिवस. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने मनपूर्वक स्वागत. कार्यसम्राट आमदार चषकामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. प्रयत्न प्रत्येकाला करावे लागणार आहेत. पहा, विजयापर्यंत जर जायचं, यशापर्यंत जर जायचंय तर अडथळे येतात. म्हणतात ना, कामयाबी के सफर में मुश्किलें तो आएगी ही, परेशानियों को देखकर तुमको डराएगे भी, चलते रहना कि कदम रुक ना पाए, मंजिल तो मंजिल है मेरे यार, एक ना एक दिन तो जरूर आएगी. त्यामुळे तुम्हाला लढत राहावं लागतं. ऑफस्टमच्या बाहेर ठेवला. बशीर शेख बॉलिंगसाठी आलेले आहेत आणि हा चेंडू मात्र खराब घोषित करण्यात आला. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावर 46 धावा. 2 खेळाडू माघारी परतल्यानंतर समीकरण आहे आता शेवटच्या 18 बॉल 47 धावेंची अजून आवश्यकता. बशीरच्या विरुद्ध मधुर. वाह वाह, अजून एक लाजवाब स्ट्रोक. फिल्डर फार दूर परत आणि क्षेत्ररक्षक मात्र या बॉलला अडवण्याच्या प्रयत्नात होते. बॉल त्यांच्यापासून बराचसा दूर पडला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. चौकार आला. अर्धशतक, 50 धावा धावफलकावर पूर्ण झालेल्या आहेत. फुलर लेन्फरचा बॉल यावेळेस देखील बिटवीन द गॅप खेळलाय. फिल्डर मिड विकेट वरून सुहास कुळे येत आहेत. एक धाव आली आहे. दुसरीचाही प्रयत्न केलाय आणि काय घडलं इकडे? इकडे कॉलिंगचा अभाव. धाव घ्यायची नाही घ्यायची हा मात्र इथे प्रश्न निर्माण झाला होता आणि 2 फलंदाजांमध्ये चुकीचं कॉलिंग पाहायला मिळालं आणि मोठी विकेट इथे गमवावी लागते. प्रवीण गावडे यांना परतावं लागेल. धावबादच्या स्वरूपामध्ये एक मोठा धक्का हॉटेल राजबक्षी अकोलेला. आता विकेट आली का सामना बदलेल ते मात्र येणारी वेळ आपल्याला पाहिजे. 3 बाद 51 विकेटचं पतन. बॉलवर आले. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालं. रिटर्न खूप चांगला दिला. थ्रो देखील खूप चांगला पाहायला मिळाला आणि तदनंतर कॉलिंगचा थोडासा अभाव होता आणि इकडे आपण बघितलं तर 2 फलंदाज एकमेकांना क्रॉसही झाले आणि प्रवीण गावडे यांना मात्र या ठिकाणी बाजून परतावं लागलेलं आहे. प्रवीण गावडे बाद झाले तर नवीन फलंदाज सचिन बेंडके दाखल होत असताना समीकरण 16 बॉल शेष आहेत आणि 42 ची गरज आहे. ऑफस्टमच्या बाहेर ठेवलाय. पंचांनी मात्र हात खोललेत. व्हाईट बॉलचा इशारा. गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून लगेचच रिव्ह्यूची मागणी इकडे करण्यात आली आहे. बघूयात आता काय निर्णय येणार आहे. तिसरे पंच काय निर्णय देत आहेत ते पाहणं देखील बरंचसं इंटरेस्टिंग राहणार आहे. आमदार चषक, कोतुळ प्रीमियर लीग, आज 7वं वर्ष, कॉलबॅक्स आजचा 4था दिवस. एकूण 6 संघ स्पर्धेच्या माध्यमातून आज आपलं नशीब आजमावत आहेत. पाहावं लागेल कोण कोणावरती भारी पडणार आहे. अगोदर छत्रपती क्रिकेट क्लब कोतुळचा संघ जाऊन पोहोचलाय सुपर 8 मध्ये. आता इथे पाहावं लागेल बी ग्रुप मध्ये कोणता संघ. निर्णय आलेला आहे इट्स व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा चांगला निर्णय, कारण तुम्ही बघू शकता की फलंदाज जागेवरूनच खेळण्याच्या प्रयत्नात होते. शफल लाईन मध्ये आले नव्हते, पुढे आले नव्हते आणि बॉल देखील आपण बघितलं तर व्हाईट लाईनच्या थोडासा बाहेर होता आणि इकडे व्हाईट बॉल घोषित करण्यात आलेला आहे. रिव्ह्यू लॉस. गोलंदाजी करणाऱ्या संघाने जो रिव्ह्यू घेतला होता तो गमावलाय. बिग हिट आणि बॉल सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. मधुर धुळे यांचा तडाखा. बॉल सीमारेषेच्या पार. षटकार. मधुर धुळे यांचा एक अलिशान सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. तुफानी, आसमानी आणि सुलतानी फटके मैदानाच्या आतमध्ये एक आक्रमक पवित्रा इकडे मात्र मधुर धुळे यांनी धारण केलाय. 10 बॉल मध्ये 34 बनवल्यात. परत एकदा ओव्हर द कव्हर
यावेळेस देखील तिकडे क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉल सरळ सीमारेषा क्लिअर करतोय. अजून एक फटका कडक खेळलाय आणि बॉल सरळ सीमारेषेची धडक घेतोय. मधुर धुळे मात्र बेधडक बॅटिंग इकडे करत असताना चौकार. मधुर धुळे आला आणि संघाला अडचणीतून त्याने बाहेर काढलं. 62 धावा संघाच्या धावफलकावरती लागल्या. 11 बॉलमध्ये 38 नाबाद मधुर धुळे या ठिकाणी बनवताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. डोळ्यात साठवून ठेवावा, मनात भरून ठेवावा असा हा सुवर्ण क्षण आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने मधुर बॅटिंग करतायत त्यावेळेसचा बॉल हलक्यात स्टीअर केला फिल्डर येथील बॉलवर. तोपर्यंत एक तर आली आहे, दुसरीचाही प्रयत्न अंडरआर्म थ्रो केला. थ्रो पाहिला मजा येईल परत एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये. आणि या बघूयात आता शॉर्ट रन चेक केला जाईल. हा अंडरआर्म थ्रो निश्चितच पाहायला आवडेल आणि थ्रो खूप चांगला गेला होता. यस, आणि वेगातच बॉल गेला आणि थ्रोही चांगल्या दिशेने आला, चांगल्या टप्प्यावर आला, हे महत्वाचं. नंतर पाहावं लागेल. शॉर्ट रन या ठिकाणी चेक केला जाईल. प्रत्येक चेंडू मात्र तुम्हाला चांगल्या टप्प्यावर टाकावा लागणार आहे. आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला पुनरागमन करण्याची आवश्यकता आहे. विकेटचा शोध घ्यावा लागेल. प्रामुख्याने मधुर धुळेची जर विकेट आली ना तर मग सामन्याचं चित्र परत एकदा बदललं जाऊ शकतं. परंतु ती विकेट कोण मिळवणार? ती विकेट मिळवण्यासाठी तुम्हाला चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू तुम्हाला योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीने, योग्य ठिकाणावर, योग्य टप्प्यावर टाकावा लागतो आणि तसं जर झालं नाही तर मग पंच तुम्हाला दंडित करतात आणि फलंदाजही तुम्हाला दंडित करतात जर चुकीचा बॉल आला तर. धावा फलकावर जर आपण नजर टाकली तर 64 आहे. 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या. बॉलर तयार आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांनी परत एकदा हात खोललेत. व्हाईट बॉलचा इशारा. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इकडे गोलंदाज बशीर शेख करतायत. परंतु मित्रांनो आतापर्यंत त्यांच्या या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या. बशीर शेख यांनी आतापर्यंत 11 चेंडू टाकले, 33 धावा 34 धावा दिल्या आणि एक विकेट त्यांच्या खात्यामध्ये आलेली आहे. बॉलर तयार आहेत. यावेळेस देखील ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस कनेक्शन थोडंसं खराब होतं. फिल्डर येतात. परत एकदा अंडरआर्म थ्रो पाहायला मिळेल का? नाही. एक धाव आणि ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपतोय. षटक क्रमांक 4 संपलंय आणि 4 ओव्हर नंतर धावा 66. 3 फलंदाज बाद आहेत. मला वाटतं अंडरआर्म क्रिकेट भरपूर खेळलेले असावेत, त्यामुळे इथे आपण बघितलं तर थ्रो चांगला करतात. मला वाटतं अकोले तालुक्यामध्ये अंडरआर्म हाफ पिचचं क्रिकेट मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं. 12 बॉलमध्ये 27. 12 बॉलमध्ये अजूनही 27 धाव्यांची गरज आहे. बारा चेंडूंमध्ये आता 27ची गरज आहे. 13 चेंडूंमध्ये 41 धावा मधुर धुळे यांनी बनवलेल्या आहेत. विशेष म्हणजे या अगोदर देखील चर्चा झाली की या स्पर्धेच्या मागच्या 3 दिवसांमध्ये 3 अर्धशतकं झाली आणि आज एकाच दिवसात 3 अर्धशतकं झाली आणि आता आजच्या दिवसातलं चौथं पूर्ण होणार का तेही पाहावं लागेल. या अगोदर सुनील नवले, धनंजय भिंताडे, विशाल धारक, अमोल दुबे, सुहास खुळे आणि मला वाटतंय मनसुफ शाह यांनी देखील एक अर्धशतक बनवले. पहिलं अर्धशतक सुनील नवले, धनंजय बिनताडेने 69 बनवल्या होत्या. आज अमोल दुबेनी मला वाटतं वेगवान अर्धशतक 15 बॉलमध्ये 51. विशाल धारकने देखील आज एक बनवलं, सुहास खुळेने एक बनवला आणि आता इकडे पाहावं लागेल मधुर धुळे त्या दिशेने मार्गक्रमण करतायत. 13 बॉलमध्ये 41 बनवलेले आहेत आणि संघाचा धावफलक 66 आहे, त्यापैकी 41 मधुरचे आहेत. आज मधुरने कोतुळ गाजवलंय. पाहावं लागेल आता 12 बॉलमध्ये 27ची गरज आहे. अमोल दुबे आलेत बॉलिंगसाठी. पहिलाच बॉल फुलर लेंथवर मनगडाच्या साह्याने बॉलला फक्त दिशा दिली. मनगडाच्या साह्याने बॉलला वळवलं. एकदा पूर्ण केली जाईल. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. चांगला बॉल टाकला पहिला बॉल अमोल दुबे यांनी. फुलर लेंथवर फलंदाजाला बंदिस्त ठेवणारी लाईन, फलंदाजाला निरुत्तरित ठेवणारा हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये, परंतु मधुरने मनगडाच्या साह्याने बॉलला दिशा दिली. एकदा पूर्ण केली. 67 धावा धावफलकावर. समीकरण बदलत चाललंय.
11 बॉल शेष आहेत आणि 26ची गरज आहे. चांगला बॉल यावेळेस थोडासा कमी गतीने टप्पा पडला, वळण घेतलं आणि तिकडे अपील तर जोरदार झाली आहे. दोन पंच आता चर्चा करतायत, त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत देतीलच. बघूयात आता काय निर्णय येतोय, ते बघणं देखील बरंचसं महत्वाचं आहे. निर्णय महत्वाचा आहे, सामना महत्वाचा आहे, कारण स्पर्धाच महत्वाची आहे. कोथरूड प्रीमियर लीग या स्पर्धेची उत्कंठा प्रतीक्षा आपल्या सर्वांना असते. आपण सर्वजण या क्रीडा स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतो. आज चौथ्या दिवसामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. बॉलिंगसाठी अमोल बॉल हवेत आहे, फटका फसलाय. पाहूयात, सुहास येत आहेत बॉलच्या खाली. यस, पकडलाय झेल आणि फलंदाज इथे बाजून परतताना आपल्याला पाहायला मिळतील. अजून एका विकेटचं पतन. फलंदाज सचिन बेनके आउट. बॅक टू द डग आउट. तर मित्रांनो, पहिल्या 4 ओव्हरचा विचार जर केला तर फलंदाजांनी थोडंसं वर्चस्व निर्माण केलं होतं. 12 चेंडू आणि 27ची गरज असताना अमोल दुबे मात्र बॉलिंग करण्यासाठी आले आणि या ओव्हरमध्ये अमोल दुबे चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाले. पहिल्या 3 चेंडूंचा विचार जर केला तर पहिल्या 3 चेंडूंमध्ये फक्त एक धाव, एक सचिनची विकेट देखील या ओव्हरमध्ये आली. आणि विशेष काय घडलं तर मधुर धुळे अजूनही नॉन स्ट्रायकर एंडकडे आहेत, हे मात्र सर्वात महत्वाचं आहे. आता शेवटचे 9 बॉल बाकी आहेत, 26 धावांची आवश्यकता. अमोल दुबे यांचं हे षटक फार महत्वाचं ठरणार आहे. बॅटिंग करण्याकरिता जर पाहिलं तर गणेश चौधरी आता बॅटिंगसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॉटेल राजबक्षी अकोले एका बाजूला आहे, तर जानता राजा अकोलेचा संघ दुसऱ्या बाजूला. आज कोथरूडमध्ये कोथरूड प्रीमियर लीग कोण जिंकणार ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. बॉलर तयार आहेत. शॉर्ट बॉलचा वापर, चौथा बॉल चांगल्या टप्प्यावर. प्रत्येक डॉट बॉल आता हॉटेल राजबक्षी अकोलेला पराभवाच्या दिशेने घेऊन चाललाय. तर प्रत्येक डॉट बॉल जानता राजा अकोले संघाला विजयाकडे घेऊन चाललाय. फक्त विजयाकडे नाही, सुपर 8 कडे घेऊन चाललेला आहे. प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र जानता राजा अकोले संघाला सुपर 8च्या दिशेने घेऊन जाणार आहे. धाव फलकावर 67. त्यावेळेस बॅकफुटला गेले, बॉलला फक्त दिशा दिली. फिल्डर येत आहेत बॉलवर, एकच धाव पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. आता समीकरण बदललंय. 7 बॉल 25, मॅच होती 12 बॉल 27. अमोल दुबेने या ओव्हरमध्ये धावा दिल्या फक्त 2 आणि आता मॅच आली 7 बॉल 25. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही होऊ शकतं. एका ओव्हरमध्ये सामन्याचं चित्र बदलू शकतं. गणेश यांनी जर 3 षटकार खेळले तर पिंटू थिगडे यांच्या वतीने 500 रुपयांचा पुरस्कार. फिल्डिंग टीमने एक रिव्ह्यू गमावलेला इकडे पाहावं लागेल. आता शेवटचे बॉल 7 आहेत, 25ची आवश्यकता आहे. अमोल दुबे यांचा हा शेवटचा चेंडू फार महत्वाचा आहे. स्ट्रायकर एंड कडे जर पाहिलं तर मधुर धुळे आपल्याला स्ट्रायकर एंड कडे पाहायला मिळत आहेत. वा वा, बॉलला उडवलंय आणि सरळ फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. मधुर धुळे यांचा अजून एक टोले जंग तडाखा. बॉल सीमारेषेच्या पार, षटकार. खूप चांगला स्ट्रोक, शेवटच्या बॉलवर षटकार आला आणि आता समीकरण मित्रांनो बदललंय. शेवटचे 6 बॉल आणि 19, 6 चेंडू आणि 19ची गरज आहे. 5 ओव्हर इकडे संपलेल्या आहेत, 74 बनवल्या गेलेल्या आहेत. आमदार चषक, प्रत्येक सामना रंगतदार झालाय. या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून आपण बघितलं ना, प्रत्येक सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला. प्रत्येक सामना कोण जिंकेल हे सांगणं फार कठीण होतं. 74 आता झाल्यात, 6 बॉल बाकी आहेत, 19 धावांची आवश्यकता. गोलंदाजी करण्याकरिता जर पाहिलं तर गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी करण्यासाठी स्वप्नील यांच्या हातामध्ये महत्वाचं षटक टाकण्याची जबाबदारी या ठिकाणी देण्यात येते. मनसुफ शाह थोडासा कानमंत्र निश्चितच दिला असेल, महत्वाचा सल्ला दिला असेल. फक्त पाणी घेऊन ते गेले नाहीत, तर ते महत्वाचा संदेश घेऊन गेलेले आहेत, हे सर्वात महत्वाचं आहे. 6 गेंदे 19, 6 चेंडू आणि 19.
हॉटेल राजबक्षी अकोले, दुसऱ्या बाजूला जानता राजा अकोले. स्ट्रायकर एंडकडे गणेश चौधरी. पिंटू थिकळे यांच्या वतीने त्यांच्या 3 लाखोपारच्या षटकारांसाठी 500 रुपयांचा पुरस्कार देण्यात येईल. स्वप्नील महत्वाचं षटक आहे, त्यांना देखील इथे सिद्ध करावं लागेल स्वतःला. 6 बॉल मध्ये 19. जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी रूठे पर हिम्मत ना टूटे, मजबूत इतना इरादा करो. इरादा और कोशिश हमेशा पक्की होनी चाहिए. 6 बॉल आणि या मॅचला जिंकण्यासाठी अजून पाहिजे 19. गणेश चौधरी स्ट्रायकर एंडकडे, तर बॉलिंग करण्याकरिता स्वप्नील. स्ट्रोक चांगला आहे, फक्त दिशा दिली बॉलला. एक सिंगल तिकडे मिळेल आणि विशेष म्हणजे मधुर धुळे येत आहेत स्ट्रायकर एंडकडे. धावफलकावर 48 मधुरने वैयक्तिक बनवलेले आहेत. 15 बॉलमध्ये 48, 75 धावा धावफलकावर. आज मधुर धुळेचे सुमधुर फटके आपल्याला बघायला मिळाले. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे फटके आज मैदानावर संपूर्ण गोलाकार फटके त्याने खेळलेले आहेत. त्याने स्क्वेअर कट दाखवले, त्याने कव्हर ड्राईव्ह दाखवल्या, त्याने लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह दाखवले, ऑन ड्राईव्ह दाखवले, लॉफ्टेड स्ट्रोक दाखवले, त्याने हुक दाखवले, त्याने पुल दाखवले. सगळे स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालेत मधुर धुळेंच्या बॅटमधून. आता मॅचचं समीकरण आहे 5 बॉलमध्ये 18. स्वप्नील. पाच बॉल आणि 18. मधुर धुळेने मॅच जिंकून दिली तर सनी घाटकर यांच्या वतीने 1000 रुपयांचा पुरस्कार हॉटेल एन्जॉयचे सर्वे सर्वा सनी घाटकर या ठिकाणी 1000 रुपयांचा पुरस्कार या ठिकाणी घोषित करतायत. एक अतिरिक्त धाव आली आणि अतिरिक्तच्या पद्धतीने धावसंख्येमध्ये होतोय बदल. 1 फॉर द ओव्हर देण्यात आलाय, 1 बाउन्सचा इशारा देण्यात आलाय. 5 बॉल आणि 17. मधुर धुळे जबरदस्त बॅटिंग केली आज. यावेळेस बॉल निघालाय. बॉल सरळ लॉंग स्टॉपच्या दिशेने चाललाय आणि तिकडे चौकार येत असताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. आणि मला वाटतंय बॅटच्या साह्याने हा चौकार आला आणि मित्रांनो मधुर धुळे अर्धशतक पूर्ण करतायत. एकदा जोरदार टाळ्या. सामना जर जिंकून दिला मधुरने तर 1000 सनी घाटकर यांच्या वतीने. लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये मधुर धुळे करताना पाहायला मिळालेत. आता समीकरण आहे 4 बॉल 13. 4 बॉल आणि 13 रन. स्वप्नील बॉलिंग साठी. चांगला यावेळेस मात्र खूप चांगला बॉल. डॉट बॉल निर्धाव चेंडू आलेला आहे आणि समीकरण परत एकदा बदललंय. 3 बॉल आणि 13. 2 षटकार आले तर मग सुपर ओव्हर होऊ शकते. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर होईल. 3 चेंडू आणि 13ची गरज. मुश्किलें हमेशा बेहतरीन लोगों के हिस्से में आती है क्योंकि वो लोग ही उसे बेहतरीन तरीके से अंजाम देने की ताकत रखते हैं. ओहो बिग हिट. लाजवाब स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. मधुर धुळेच्या बॅट मधून अजून एक तगडा प्रहार. अजून एक लॉंग अँड स्ट्रॉंग सिक्सर. एक चेंडू 2 चेंडू आणि 7 धावा. मॅच जर जिंकून दिली मधुर धुळेने तर हॉटेल एन्जॉयचे सर्वे सर्वा सनी घाटकर यांच्या वतीने 1100 रुपयांचा पुरस्कार. आता मॅच आलेली आहे 2 बॉल 7 रन. 2 चेंडू आणि 7 धावेची मित्रांनो आता गरज आहे. गोलंदाजाला देखील इकडे पुनरागमन करावं लागेल. स्वप्नीलला देखील 1 चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकावा लागेल. 2 चेंडूंमध्ये आता 7 धावा जर रोखायच्या तर मग तुम्हाला 1 बॉल चांगल्या टप्प्यावर टाकणं गरजेचं आहे. पाहूयात आता काय होतंय. परंतु मधुर धुळे यांना थांबवणं तितकं सोपं नाही आहे. लढतोय तो आणि म्हणतात ना लढण्याची हिंमत असणारा कधी संपत नसतो आणि ते आज मधुर धुळे आपल्या बॅटिंग मधून या ठिकाणी दाखवून देत आहेत. देवाने सगळ्यांना हिऱ्यासारखं आयुष्य दिलेलं आहे परंतु जो जेवढा झिजणार तो तेवढा चमकणार. आज मधुर झिजलाय. आज मधुर जबरदस्त खेळलाय त्यामुळे आज मधुर मात्र चमकलेला आहे. आता मॅच आली आहे 2 बॉल आणि 7 रन. पाहूयात काय घडेल. 2 बॉल मध्ये 7 ची गरज. गोलंदाजाला देखील या ठिकाणी आता पुनरागमन करावं लागेल. 2 बॉल 7 रन. रास्ते भी जिद्दी है और मंजिलें भी जिद्दी है. देखते हैं आगे क्या होगा. मधुर धुळे के हौसले भी जिद्दी है. बॉलिंग साठी स्वप्नील. ओहो हा चांगला बॉल. हा चेंडू मात्र निर्धाव आणि मॅच आली आहे 1 बॉल 7 रन. कुणाला वाटतंय सुपर ओव्हर झाली पाहिजे.
एका चेंडूमध्ये 7. जर षटकार आला तर होईल सुपर ओव्हर. हा, आता बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉल साठी. गोलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू गमावला. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू होता, त्यांनी रिव्ह्यूचा वापर या ठिकाणी केला आणि निर्णय आलेला इट्स अ फेअर बॉल. चला आपापल्या जागेवर, मॅचला लगेच सुरुवात करू. एका बॉल मध्ये पाहिजे धावा 7. मधुर धुळे की स्वप्नील. स्वप्नील साठी हा एक चेंडू फार निर्णायक. स्वप्नीलने हा चेंडू जर चांगल्या टप्प्यावर टाकला तर मग स्वप्नीलची अकोले तालुक्यात फुल चर्चा. परंतु षटकार जर मारला तर मधुरची चर्चा. 1 बॉल 7 आणि यस, सुपर ओव्हर. मधुरने षटकार ठोकला आणि सांगितलंय, मोठे मोठे गार केले गंमत मध्ये आणि इथे षटकार ठोकून सांगितलंय आता सुपर ओव्हर होऊन जाऊ द्यात. अजून मॅच संपलेली नाहीये. अजून कोण जिंकलंय ते मात्र स्पष्ट झालेलं नाहीये आणि श्री गणेश 11 कोतुळ तुम्हाला अजून थोडी वाट पाहावी लागेल. काय जबरदस्त सामना राहिला. चला आपण सुपर ओव्हर लगेच सुरू करू. हा, संघ मालक श्री गणेश 11 गणेशजी घाटकर हे घरून HD क्वालिटी मध्ये टीव्ही वरून मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही स्वागत आहे, कारण